शेवटी काय तर आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. घराचं वातावरण कसं हलकं राहील याकडे लक्ष द्यायचं. जर त्या सतत कुरकुर करत असतील तर त्याकडे पावसाच्या आवाजासारखं दुर्लक्ष करायला शिकायचं. पाऊस पडतोय म्हणून आपण बाहेर जाणं थांबवत नाही ना, आपण छत्री घेतो आणि आपलं काम करतो. तसंच आपल्या चांगल्या स्वभावाची छत्री आपण आपल्या मनावर धरायची, म्हणजे त्यांच्या असमाधानाचे थेंब आपल्याला टोचणार नाहीत. तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ती नक्कीच सोपी नाहीये, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही एक समर्थ स्त्री आहात. तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळताय, तुमच्या मुलांची मनं सांभाळताय. हेच तुमचं सगळ्यात मोठं यश आहे. कुणाच्या एका शब्दाने तुमचं महत्त्व कमी होत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि थोडं अंतर राखून शांत राहायला शिका. दुसरा प्रश्न आहे की सासूबाईंना सुनेचा एवढा राग का येतो, किंवा नवरा फक्त बायकोचा वापर करून घेतोय असं जेव्हा वाटतं तेव्हा खरं तर मनात खूप अस्वस्थता असते. हे सगळं सहन करणं किंवा रोज त्या वातावरणात राहणं अजिबात सोपं नाहीये. ही गोष्ट आधी आपण स्वीकारली पाहिजे की ही परिस्थिती कठीण आहे. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की सासू आणि सुनेचं नातं हे असंच असतं, तिथे वाद होणारच. पण हा जो राग असतो ना, तो काही एका दिवसात येत नाही. यामागे बऱ्याच वेळा असुरक्षिततेची भावना असते. सासू जेव्हा घरात असते तेव्हा तिला सवय झालेली असते की सगळं तिच्या मनाप्रमाणे व्हावं, मुलांवर तिचाच शब्द चालावा. आणि मग अचानक सून येते, जिला तिची स्वतःची मतं असतात, तिची एक वेगळी पद्धत असते, आणि इथेच मग संघर्ष सुरू होतो. सासूला वाटतं माझं महत्त्व कमी होतंय की काय, आणि सुनेला वाटतं मला इथे मोकळेपणाने वागायला वावच नाहीये. आपण काय करतो, आपण समोरच्याला बदलायचा प्रयत्न करतो, पण माणसं इतक्या सहज बदलत नाहीत. सासूला जो राग येतोय तो कदाचित तिच्या स्वतःच्या स्वभावामुळे असेल, किंवा त्यांना लागलेलं वळण तसं असेल. आपण तिथे काय करू शकतो, तर आपण आपला शांतपणा कसा टिकवायचा हे बघायला पाहिजे. कधी कधी शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं, तर आपण स्वतःची मानसिक शांतता जपणं असतं. त्यांच्या वागण्याकडे एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघायला शिकलं पाहिजे. त्या रागाला स्वतःच्या मनाला लावून घेतलं ना की मग आपला सुद्धा दिवस खराब होतो. आता राहिला प्रश्न नवऱ्याचा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तो फक्त तुमचा वापर करून घेतोय, तर खरं सांगू 80% स्त्रियांना हे असंच वाटतं. आपल्याला हे सगळं माहिती आहे की नातं हे बरोबरीचं असलं पाहिजे, तिथे सन्मान असला पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याचा वापर करते तेव्हा समोरच्याच्या अस्तित्वाची तिथे किंमत राहत नाही. पण इथेच आपण चुकतो. आपण खूप शोषिक होतो. जाऊ दे, संसारासाठी करावं लागतं असं म्हणून स्वतःला त्रास करून घेतो. पण ह्यामुळे काय होतं, समोरच्याला सवय लागते. त्यांना वाटतं की हे तिचं कर्तव्यच आहे. वापर करून घेणं म्हणजे काय, तर जेव्हा त्या व्यक्तीला काही हवं असेल तेव्हा ती प्रेमाने बोलते, आणि जेव्हा तुमची गरज नसते तेव्हा तुमच्या मताला, तुमच्या अस्तित्वाला सुद्धा काहीच किंमत नसते. अशा वेळी स्पष्ट संवाद गरजेचा आहे. भांडण करून नाही, तर शांतपणे आपली बाजू मांडायला पाहिजे. मला असं वाटतंय, या अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय हे सांगणं गरजेचं आहे.